संत तुकाराम अशी व्यक्तीच नव्हती. याच्यावरचा हा भाग दुसरा आहे. आपण आलो गेल्या वेळेला याच्या अगोदरचा भाग पहा, म्हणजे लक्षात येईल तुमच्या. बरेच जण म्हणतात आपली लायकी नाही सांगायची, आपण लायक आहात का त्याच्या. मी लायक आहे का नाही हळूहळू तुम्हाला कळेल, परंतु समोर बसा माझ्या, कोण लायक आहे आणि कोण लायक नाही कळेल. मी कच्च्या गुरुचाच याला नाही ध्यानात आलं. माझे गुरु ब्रह्मचारी बालब्रह्मचारी, गुरूंचे गुरु बालब्रह्मचारी आणि भाऊसाहेब देहूकर बरं का, यांची परंपरा जपणारी अवलाद आहे आमची. तुमच्या माहितीसाठी सांगतो. हरिहर बाबा लक्षात आलं का तुमच्या. असं ऐऱ्या वैऱ्या गुरुचा शिष्य नाही आहे, देऊन गेले भरपूर. चमत्कारिक व्यक्ती, असा पलंग चालवणारी व्यक्ती. आलं का लक्षात. त्यामुळे स्वतः फार ज्ञानी समजू नका. ज्यांना ज्ञानाची होंड चिरवून घ्यायची आहे त्यांनी सामने असा माझ्या. आणि कोण ज्ञानी आणि कोण आज्ञेने. अहमपणा नाही. तू का राम आहेस हे अनुभवलेली शब्द पांडित्य नाही रे तुमच्यासारखं. आलं का लक्षात. त्यामुळं तुमची बोलण्याची लायकी नाही आहे नसताना सुद्धा जगद्गुरु तुकोबाराय तुकाराम महाराज नावीला असतो म्हणावं लागतंय. सध्या ते बसत नाहीत या नियमामध्ये. सध्याच्या महाराज लोकांमध्ये माझे तुकोबाराय बसत नाहीत, अजिबात बसत नाहीत, थोडे सुद्धा बसत नाहीत. त्याच्यामुळं महाराज हा शब्द जोपर्यंत, अहो कुठली पदवी कोणालाही देऊ नका हो. लक्षात आलं. तुम्ही भक्त आहात. संभाजी महाराज, शहाजी महाराज, माझे छत्रपती शिवाजी महाराज, काय घडवलं आहे महाराष्ट्र. काय घडलं, कुणाकडून काय घेतलं तेवढं मला सांगा. आपण तो महाराज हा शब्द वापरताय ना, यापैकी आपलं आचरण अगोदर ठेवा व्यवस्थितरित्या. जाऊ द्या, मी ह्याच्याविषयी मी फार ज्ञानी असं स्वतःला समजत नाही आहे. जे तुकोबारायांचं आहे, जे माझ्या गुरुंनी माझ्यावर संस्कार केले, गुरुपरंपरेनुसार आलेलं ज्ञान, अनगढ फकीर बरं का, तुकाराम महाराजांचं वर्णन करतात. त्यांचं प्रमाण असं आहे, लक्षात ठेवा. अनगढ फकीर म्हणजे साधा सोपा येरागेरा माणूस नव्हता. ध्यानात आलं का. फकीर माहीत आहे का, फकीर कोणाला म्हणतात. भला संत नका संग खावे निज बोधन की भांग. भांग म्हणलंय कशाची, निज बोधन की भांग. सदा आनंद में दंग रे ऐसा फकीर मलंग. वाचा वाचा, ते वाचन करा अगोदर. एक दोन अभंग प्रमाण म्हटली की महाराज महाराज महाराज. हां, पैसे घ्यायला रे कामा महाराज हरिभक्त बराय. कशाचं वाचन आहे. असे आमचे अनगढ फकीर म्हणतात. तुका राम से दो नाम एक अंग. तुका राम दो नाम से एक अंग, उसका सेतु बंग गया. किसका.
राम का सेतु तो भंग गया, लेकिन इसका सेतु अभंग। उसका और इसका, उस राम का सेतु भंग गया है क्या जी? वो दिखता है क्या? नहीं दिखता। लेकिन इनका सेतु अभंग न भंगणारा असा सेतू माझ्या संत तुकाराम बरं का? हो, देवापेक्षाही पुढचा अधिकार त्यांचा. त्यांचं संभाषण आपलं चालू आहे. प्रभुराम तसेच उभा आहे. तुम्हाला नाम, हां, तुम्हाला वाटेल की तुकाराम महाराजांना हिंदी येत होती का? अनेक अभंग आहेत त्यांचे. आलं का लक्षात? अभंग, अनेक अभंग आहेत हिंदीमधले. अभंग तुम्ही बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. त्यापैकी एक साधा सोपा बरं का, साधा सोपा. गिरीधर लाल तो भावक भूका, गिरीधर लाल तो भावका भूका, राग कला नहीं जानत तुका. सर्व आपण पाहून तो उदाहरण म्हणून सांगतो. आपका नाम राम है? हाँ, बोलो बोलो बोलो, म्हणा तुम्ही राम, म्हणा राम म्हणायला लावलं. प्रभू रामचंद्रांना राम असं म्हणायला लावलं. म्हणा तुम्ही राम, म्हणा राम. प्रभू रामचंद्र म्हणले राम. हे माहिती आहे का तुम्हाला? म्हणले तुमच्या नावामुळं पाप नाहीसं होतं. बरं, पाप नाहीसं व्हायचं. प्रभू रामचंद्र म्हणले कसं काय? म्हणा की म्हणजे राम रा रा सगळी पाप बाहेर पडतात. मग पुढचं म कशासाठी? तो म्हणजे नॉन रिटर्न ऑलवर्ड. म पापांना जागा सोडवत नाही. ते तुमच्या राम नावाची कीर्ती आहे. पण तुम्हाला सांगू का महाराज, तेव्हा तुम्हाला सांगू का, फक्त तुम्ही इथं असलेली पाप काढता. पण मी काय करतो? माझं नाव घ्या, तू तू बघा, तू उच्चार करा, दुहून दुहून. लक्षात आलं का तुमच्या? म्हणजे पूर्ण पापांना जागा सोडवत नाही तर त्यांना तू. आणि थोडा वेळ तोंड उघडं राहतं तुमच्या रामुळं. पण माझं बघा, तू तू धुतली, इथं झोडून काढली बाहेर. का का गेली ना? अनादिकालची बी गेली महाराज, आणि या जन्मातली बी गेली. कशी? तू का, आणि पुढे काय? रा, म्हणजे एक उकार आहे, एकामध्ये उकार आहे. नीट लक्ष द्या. आणि मग तर आहेच, ही माघारी येता कामा नाही. रामापेक्षा सुद्धा पुढचा अधिकार असणारी, संत पदाला प्राप्त होणारे. याच्या अगोदर संत नाहीत बरं का, लक्षात ठेवा. संत सहजासहजी होता येत नाहीये. जर तुम्ही यांचं अवतार बघितलं तर प्रथम भक्त, आपण
2 अभंग पाठ केलं की लगेच हरिभक्त पारायण. आलं का लक्षात? आणि पहिलाच अवतार अंब ऋषीचा की ज्या अवताराने देवाला 10 अवतार घ्यावं लागलं, त्या अभंग पाहून घ्या. अंब ऋषीसाठी हे कोण? भक्तच. दुसरा अवतार हे शांत. कोण? अंब ऋषी. कोण? राजे. म्हणजे राजाचे गुण त्यांच्याकडे आहेत. आलं का लक्षात? म्हणजे दुधासारखा हा अवतार अंब ऋषींचा. मग दूध थोडं तापलं की लक्षात ठेवा दुसरा अवतार प्रल्हाद अवतार. आलं का लक्षात? लक्षात येते का? प्रत्येक अवतार मी सांगत बसत नाही. प्रल्हाद, भक्त प्रल्हाद म्हणतो, भक्त अंब ऋषी म्हणतो, संत म्हणत नाही. पुढचा भक्त अंग, नंतरचा भक्त उद्धव, नंतरचा वैष्णव नामदेव. तोपर्यंत संत नव्हते जोपर्यंत विसोबा खेचरांची त्यांची भेट झाली नाही. आणि जेव्हा भेट झाली तेव्हा त्यांच्या तोंडची उद्गार आहे. सद्गुरू नायके पूर्ण कृपा केली. अभंग पाहून ऐसी प्रेम कळा ज्ञान मुद्रा. नामदेव महाराजांच्या, संत नामदेव महाराजांची गाथा बघा, त्याच्यामध्ये अभंग आहे हा. लहानपणी आयुष्यातला पहिला अभंग आहे तो कीर्तनासाठी घेतलेला. माझ्या आयुष्यातला लहानपणी पहिला अभंग कीर्तनासाठी तो घेतला. एवढंही सांगतो. आणि मग निम्मे वैष्णव निम्मे संत आणि तुकोबारा यांचं खडतर जीवन आपणास माहीत आहे. हे अशी व्यक्ती नाही होई. ही व्यक्ती नाही. संत तुकाराम ही व्यक्ती नाहीये. ही म्हणतो, ही अंतःकरणातली आहे म्हणून म्हणतो. हे तत्व आहे, तत्व. संत सत्वगुण जागृत करणार. हृदयात वेर इज अ गॉड. घर कुठे आहे? गीतेमध्ये सांगितलंय, ईश्वरा सर्वभूता हृदयेश अर्जुन तिष्ठति. प्रत्येकाच्या हृदयात आहे का नाही? मग अडाणी माकडं बरं का, ह्याच्यात नवीन आलेली अनादी माकडंच म्हणतो. कारण मनुष्य आणखीन व्हायचं आहे त्यांना. अनसेस्टरची आपली लक्षणं, पूर्वजांची लक्षणं दाखवणारी अलीकडे आहेत ना माकडं. एक सारावर अनसेस्टर्स. आलं का लक्षात? गोरिला, चिंपाजी. लक्षात ठेवा. वाचाल तर वाचाल आणि जे वाचलंय ते आचरणात. तर त्यांच्यासाठी मी सांगू इच्छितो की ही साधी सोपी व्यक्ती नाहीये. आलं का लक्षात? कोणी बी त्यांच्या अभंगावर कीर्तन करू नये. ते आचरणात आणा. आचरण करा त्या अभंगाचं आणि मग कीर्तन करा. अंतःकरणात उतरवा. हृदयामध्ये, प्रत्येकाच्या हृदयामध्ये तू का राम आहेस. राम हृदयात असतो असं मी सांगितलं. मग डॉक्टरांना का दिसत नाही तुमचा राम? लय भारी भारी प्रश्न विचारणारी लोक असतात. अहो काय सांगायचं? अरे बावळटा, डॉक्टर हृदयाचं ऑपरेशन करतो, हार्ट सर्जरी करतो, नॉट अ सर्जरी ऑफ अ पॉवर ऑफ हार्ट. आलं का लक्षात? डॉक्टर लोक त्या हार्टचं, हृदयाचं ऑपरेशन करतात, हृदयातील शक्तीचं नव्हे. आलं का लक्षात? त्यामुळं बावळट सारखे आपण किती अर्धवट आहोत. ते अज्ञानपणा, काहीतरी वेडीवाकडी कमेंट्स करून. हां, सामने या बसा,
मी फार ज्ञानी नाही, पण जे काय ना तर माझ्या पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो तिथेच आहे. अवलाद तेजे आहे, बोलतोय त्याच्यासाठी. कुणी बी आपलं तुकाराम महाराजांचा आपण, तुकाराम महाराजांचा आपण, तुकाराम महाराजांचा आपण. आणि ते बरं का, जीवन जगण्यासाठी जशी अन्नामध्ये जीवनसत्व लागतात, बरं का, जीवनसत्व लागतं, तसं महाराज होण्यासाठी लक्षात ठेवा हे जीवनसत्व कोणतं? संत तुकाराम हे जीवनसत्व असावं लागतं. त्याच्यामुळं फक्त त्यांचे अभंग नव्हते. काल मी बोलून गेलो, संत जनाबाईंनी उल्लेख केल्या सारखं. माझ्या संत जनाबाई म्हणतात भाव अक्षराचे गाठी. अरे अक्षराच्या रे, शब्दाच्या नव्हे, अक्षराच्या. तुकाराम मध्ये अक्षर किती आहेत माहिती आहे का अगोदर? किती अक्षर आहेत तुकाराम मध्ये? चालता प्रवचन करायला आणि कीर्तन करायला. ही कालची शेंबडी पोरं का तुम्ही? हा, अर्थ समजून घ्या. ते परमार्थिक जीवन जगण्यासाठी असणार सत्व आहे, सत्व. ती व्यक्ती नाही. तुकाराम ही व्यक्ती नाही, संत तुकाराम ही व्यक्ती नाही. ते परमार्थातील सत्व आहे, सत्व. आलं का लक्षात? आणि ते सत्व जोपर्यंत तुम्ही जाणून घेत नाही तोपर्यंत तुम्ही महाराज हे पदच लावू नका. आणि संत तुकाराम अशी व्यक्ती होती म्हणूच नका. संत तुकाराम हे संत तुकाराम वैकुंठाला गेले. वैकुंठाला संत तुकाराम जर वैकुंठाला गेले असते तर काय घडलं असतं? काय घडलं असतं? जर संत तुकोबाराय वैकुंठाला गेले असते तर काय घडलं असतं? त्यांचा खून झाला असता तर काय घडलं असतं? ते पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो काय घडलं असतं. आणि ज्या अर्थी ते घडत नाही त्या अर्थी ते वैकुंठाला गेलेच नाही. मग कुठे गेले? पुढच्या व्हिडिओमध्ये याचं स्पष्टीकरण. बुद्धी त्याची उभा मागे तो आहे. बोलतोय मी, निमित्त मात्र मी. रामकृष्ण हरी, विठ्ठल केशव.